बीडमधल्या आणखी एका हत्येचा तपास करा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। महादेव मुंडे यांना कोणी मारलं, आरोपींना का अटक झाली नाही असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केलाय। बीडमधील अनेक हत्या प्रकरणामध्ये तपास झालेला नसल्याचा आरोप देखील सुरेश धस यांच्याकडून करण्यात आलाय। महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झाला दिनांक 22 ऑक्टोबर 2023 ला। परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला। परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस पीआय होते, त्यांनी याचा छडा लावला, याच्यातले आरोपी डिटेक्ट केले, परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही। यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे? राजाभाऊ फड व इतर 3-4 आरोपी आहेत अद्यापर्यंत, आणि हे 6 आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत। 23 ऑक्टोबर किती 22 ऑक्टोबर ना, 22 ऑक्टोबर ते आतापर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही। तर ज्याच्या हत्येचा तपास केला जावा अशी मागणी सुरेश धस करतायत। हा महादेव मुंडे नेमकं कोण आहे बघूया। महादेव मुंडे परळीतील भोपळा गावातले रहिवासी होते। महादेव मुंडे 2022 मध्ये अंबेजोगाईत वास्तव्यास आल्याची माहिती आहे। 22 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव यांची परळी तहसील कार्यालयासमोर हत्या झाली। गळ्यावर आणि गालावर धारदार शस्त्राचे वार केल्याच्या जखमा होत्या। आर्थिक वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। हत्येचा तपास अजूनही सुरू आहे, कोणालाच अटक मात्र झाली नाहीये। तर वाल्मिक कराड निर्दोष असलेल्या एका प्रकरणाची पुन्हा चौकशी करा अशी मागणी दमानिया यांनी केलेली आहे। जुलै 2024 मध्ये दाखल झालेला हा एफआयआर आहे आणि त्याच्यामध्ये गंभीर गुन्हे दाखल होते असं दमानिया यांचं म्हणणं आहे। पुराव्याअभावी कराडची निर्दोष मुक्तता कशी झाली हा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। स्वतः अंजली दमानिया आपल्याशी जोडले गेलेले आहेत या संदर्भात बोलण्यासाठी। अंजलीताई, नेमका काय या सगळ्या संदर्भात आपला आरोप आहे? नेमका कुठल्या प्रकरणाविषयी तुम्ही ही चौकशी करण्याची मागणी करताय? मी आपण जे म्हणतो ना की पोलिसांचा संगनमत आहे, राजकीय दबाव आहे धनंजय मुंडेंचा, ते दाखवण्यासाठी हे जे प्रकरण आहे ज्याचा एफआयआर नंबर 108 2024च्या 3 जुलैला हा दाखल झाला होता आणि त्याच्यात अनेक जणांवर एफआयआर झाला होता। आता त्याच्यातली जर कलमं बघितली तर 307, 323, 326, 504 इतकी भयानक, आणि त्या व्यतिरिक्त इतर अनेक सेक्शन्स आहेत। आणि असे भयानक सेक्शन्स असताना वाल्मिक कराड यांचं नाव सरळ सरळ वगळण्यात आलं। आणि ते वगळण्याचं जे कारण आहे ते दिलंय की ते पुराव्या अभावी त्यांचं नाव चार्जशीट मधनं वगळण्यात आलं। तर ह्याच्यावरनं दिसतंय की गुन्हे दाखल होऊन सुद्धा पोलीस त्यांचे इतके चांगले मित्र होते की त्याच्यामुळे त्यांचं चार्जशीट मध्ये नाव देखील आलं नाहीये। तर आज मी डीजीपी रश्मी शुक्ला यांच्याकडे हे सगळे पेपर्स देऊन सगळ्या गुन्ह्यांमध्ये जिथे त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे तिथे त्या परत फाईल्स रिओपन कराव्या आणि त्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर पुरावे शोधून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार आहे। आणि या व्यतिरिक्त विष्णू चाटे यांनी कसं आहे कोर्टापुढे मांडलं होतं की मला जेलमधनं मला लातूर जेल देण्यात यावं बीडच्या ऐवजी, ते देण्याचं कारण देखील अख्खी लिस्ट दिली आहे मी त्याच्यात त्यांच्या मर्जीतल्या लोकांची, त्यांच्या नातेवाईक लोकांची, की जे लातूर जेलचे अधिकारी आहेत ज्यांच्यामुळे त्यांनी लातूर जेलची मागणी केली आणि गुन्हेगाराला जेल ऑफ चॉईस भेटतंय हे बघून अतिशय धक्का बसलाय। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मांडून मी आता रश्मी शुक्लांची भेट घेणार आहे। जी निश्चित। अंजलीताई, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।